सुषमा काहीतरी नाव वगैरे घेतात माहिती आहे का? देणार ना? घे बरोबर, ते सगळ्यांना ऐकू दे. नाही, मला असं वाटलं कमी पडेल म्हणून जास्त घेतलं होतं, पण ते जास्त झालं. कर्ज काढू आपण. टेन्शन काय घ्यायचं, फिरायचं, कर्ज काढायचं, टेन्शन नाही घ्यायचं. लोक आपली काळजी करतात. लोकांना वाटतं की ना हे महाकालचं दर्शन घेतलं आणि रस्त्याला लागलो तर समोर बघा तुम्ही या दुकानात गेलेली आहे. काय गेलेली आहे तुम्हाला कळेल. एक महत्वाची गोष्ट आहे आज आणि त्यासाठी ती दुकानात गेलेली आहे. जय महाकाल. पहिली ही बाटली पण जरा भरून घेऊ पाण्याची आपण. तर आता केलं चेंज कपडे. गुड मॉर्निंग. झाले जॉब जरा. किती वाजले माहिती आहे का? 5:30 झाले. उजेडला बघा किती. इथं झोपलो होतो रात्री. जॉब झाली का नीट? सुरुवातीला नव्हती आली, हां, नंतर झोप लागली. नंतर लागली. रेडबुलने डोळे दाखवला. आता एक रेडबुल झाली घरी. तर आता केलं चेंज कपडे. मस्त आंघोळ तर नाही केली बघा, पण मस्त एकदम फ्रेश झालं. सुषमाने सोय चेंज केल्यात. तर ते शेजारीच्या एक चहाची टपरी. ॲक्च्युली चहा पेत नाही आम्ही, पण नाश्त्याला काय आहे का एकदा बघू. आणि पाणी पण संपलं, जरा पाण्याच्या बाटल्या घेतो जरा तिथून प्यायसाठी. तर बघा आता जरा नीट दिसन लोकेशन तुम्हाला कुठं थांबलो होतो. तर हे बघा असं इकडून हा नायराचा पंप आहे, तिथं थांबलो होता. मग गाडी लावून. हात जरा विचित्र दिसतोय ना व्हिडिओमध्ये, नाही दाखवणार. पहिली ही बाटली पण जरा भरून घेऊ पाण्याची आपण. थोडंसं पाण्याची बॉटल दे थंड. तो चहा प्यायचं. चहा प्या ना का? दुसरं काय नाश्त्यात? पोहे आहे का? पोहे नको, पाणी पोहे नाही. कधी पोहे किती वेळा दिवसाचं असते. घे भरून त्याचं. चला फक्त पाणी घेतलंय. चला निघू, प्रवासाला सुरू करू. आणि पुन्हा एकदा सांगतो, हाय आहे उज्जैन हायवे. इकडं उज्जैन आहे, इकडं इंदोर आहे. इंदोरहून आपण चाललोय उज्जैन हायवेने. आता आपल्याला उज्जैन पण लागणार आहे पुढं. निघायचं, चला. तर फायनली मित्रांनो आपण उज्जैनमध्ये येऊन पोचलोय. तुम्ही बघू शकता हे उज्जैनचं हे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार. या कमानीमध्ये आतमध्ये गेले का आपण जाऊन पोचतो ते महाकालला. तर मित्रांनो महाकाल आपल्याला आपल्या रस्त्यावरतीच आहे. लेह लडाखला जाताना तुम्हाला नक्की हे जे महाकालचं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकताय. आणि खरं तर आज सोमवार आहे, त्यामुळं सोमवारच्या दिवशी गर्दी असेल असं वाटतंय, परंतु बघू आता आपल्या नशिबात काय येते. फायनली आम्ही बायकोच्या आग्रहाखातीर उज्जैनला आलेलो आहे. आणि तिला आता उज्जैनचं दर्शन घ्यायचं, त्यामुळे म्हणून चला रस्त्याने चाललो आहे तर मग उज्जैनचं दर्शन घेऊया. या दादाने आपल्याला मस्त की आंघोळीला रुंदून दिली, चेंज वगैरे केलं आहे. तर चला आता आपण पुढं जाऊया. आणि आता वाजल्यात सकाळचे किती वाजल्यात? 7 वाजता पोहोचलो. त्यामुळे काय पटकीने आपलं काम होऊ शकतं, दर्शन पण होऊ शकतं या संध्याकाळी. चला. तर मित्रांनो गाडी पार्किंग लावल्यानंतर या साईडने आता इकडला जो परिसर आहे ना एकदम भारी झाला आहे बघा. पहिला इतका काय छान नव्हता, परंतु आता आहे ना एकदम चांगली सुधारणा आहे दिसते. मी खूप वर्षापूर्वी आलो होतो एकदम. जय महाकाल. गर्दी होती मित्रांनो, परंतु कसं आहे सकाळची वेळ होती, त्यामुळे पटापट रांगा पुढं हालत होत्या. आणि खरं तर महाकालचं दर्शन आम्हाला लवकर भेटलं, अपेक्षेपेक्षाही लवकर भेटलं. मित्रांनो पुण्यावर निघाल्यापासून तर उज्जैनपर्यंत येतपर्यंत अजिबात पावसाचा थेंब पण लागला नाही. पण जसं महाकालचं दर्शन घेतलं आणि रस्त्याला लागलो तर समोर बघा तुम्ही मस्तपैकी वरुण राजाने दर्शन दिलंय मस्तपैकी. आणि आता गारवा, सगळीकडे गारवा वाटायला लागलाय. तर आपलं स्वागतच पावसाने केलंय म्हणलं, टेन्शन नाही. गाडी लावलेली आहे इथं, थांबलोय. या दुकानात गेलेली आहे. काय गेलेली आहे तुम्हाला कळेल. एक महत्त्वाची गोष्ट आहे आज आणि त्यासाठी ती दुकानात गेलेली आहे. ती काय गेली म्हणून मी थोड्या वेळाने सांगतो. थोडं तांदूळ घ्यायचं, हळदी कुंकू घालायचं, वरतीचं सामान आहे. हातात दोरा भेटलेला आहे आम्हाला सुगडली. काम झालेलं आहे. काय काम झाले ते तुम्हाला दाखवतो 10-15-20 मिनिटांनी. आज मित्रांनो रनिंग जरा जास्त होती, दिल्ली गाठायचा प्लॅनिंग होता, त्यामुळं गाडी थोडंसं जोरातच चालत होतं बघा मित्रांनो. तर आत्ता आम्हाला दिल्ली होती इथनं 553 किलोमीटर.
तर बघू काय होतंय पुढं. तर मित्रांनो आता NH4ला लागलोय आणि NH4ला लागल्यामुळे काय आलंय खायला कुठंच काही नाही आहे आणि हा रोड डायरेक्ट दिल्लीला होतो. 555 किलोमीटर दिल्ली दाखवतोय आपल्याला इथं. तर आम्ही थोडंसं हे फूड मॉल आहे त्या फूड मॉलला थांबलो आहे. बघू काय भेटतंय का, कारण की उज्जैनपासून निघाल्यापासून नाही ना काही खाल्लेलं नाही आहे आणि हिला तर आज काय आहे उपवास आहे, त्यामुळे तिला काय खायचं नाही आहे. कशाचा उपवास आहे रे? अरे हा वटपौर्णिमा आहे. तर चला पहिला आपण इथं आहे ना काय भेटतंय का बघू खायला, कारण की ह्या हवेला आहे ना नंतर परत पुढं काही भेटणार नाही. सेम आपल्या समृद्धीसारखा हवे आहे हा, तर मध्ये आधी काही भेटत नाही याच्यामध्ये खायला. या मॉलमध्ये काय माणसं दिसत नाही फूड मॉल. हा माणसं दिसत नाही, पैसे जाऊ दे की. आपण काय कमी आहे का? आपण काय कमी आहे? कर्ज काढू आपण. हा. टेन्शन काय घ्यायचं, फिरायचं आहे, कर्ज काढायचं, टेन्शन नाही घ्यायचं. तुला उपवासाचं घे, मला मस्त एक फ्राईड राईस घे. कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम घे. आणि आम्ही जोडीने निघालो. तर तुम्हाला मी क्रेटामध्ये काय काय आहे ते दाखवतो. पहिलं तयारी केलेली आहे क्रेटामध्ये आणि हा सगळा पाच. तर फायनली मित्रांनो, तर आता आम्ही थांबलो एक रस्त्याच्या कडेला. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. खरं तर आज आहे काय, तर आम्ही बघितलं हे मोठं वड बघितलं आहे आणि वडापाशी आम्ही थांबलो आहे. सुषमा काढते सगळं याचं सामान वावळायचं. मग आता हिने काय काय आणले बघू दे. सायो काय काय घेऊन आले, सगळं पहिलीच तयारी आणली ती करून आणली होती का तू? पहिलीच तयारी करून आली होती. ओके ठीक आहे. हां भरपूर मोठं वाटाचं साडी आता. हां कर ना पूजा, थांब. तर पूजा करते ती आता. हळदी कुंकू वाटे. सुषमा काय ते नाव वगैरे घेतात माहिती आहे का? घेणार ना? घे बरोबर, ते सगळ्यांना ऐकू दे. घे नाव. नाकातल्या नथीला सोन्याचा साज, दत्तात्रय रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज, असेच मला फिरवित राहा वर्षभर. बापरे, 7 जन्म मला ते मी फिरवा. हा. नक्की फिरवी. हा. काय प्रॉब्लेम बरं, पाया पडायचं पाय पडायचं. हा पाया पडू द्या ना. तर मित्रांनो जवळपास 1000 किलोमीटर आपण आलेलो आहे कालपासून. आणि खरं सांगायचं आता झोप यायला लागलेली. रात्री पाठ खूप 2-3 तास झोपलो होतो आणि त्यामुळं आता थोडंसं आता इथं गाडी लावलेली आहे जरा बाजूला रस्त्याच्या. आणि आता मस्त बघा ही बॅग पुढं घ्यायची आहे आणि आता मस्त झोपतो थोडा वेळ, कारण की इथून दिल्ली अजून आपल्याला 450 किलोमीटर आहे. असा प्लॅनिंग चाललं आहे की दिल्ली आज फत्ते करायची. तर बघू, चल झोपतो थोडासा आणि तिथून पुढं परत प्रवास चालतो. तर मित्रांनो आता वाजल्यात किती वाजल्यात? 10:30 वाजल्यात आणि मी तुम्हाला आता अपडेट देतो. मी आता कुठं आलो आहे ते. इथून आपल्याला दिल्ली आहे 97 किलोमीटर. आणि खरं तर हा दिल्ली वडोदरा मुंबई जो हायवे आहे ना मित्रांनो, खायचं लय प्रॉब्लेम आहे. तर आम्ही आता इथं मॅकडॉनल्ड्स पाहिले, तर मॅकडॉनल्ड्समध्ये आलो आहे. थोडंसं आता मॅकडॉनल्ड्स खातो आहे. बाकीचं खाऊन कंटाळा आला जरा थोडंसं. वेगळं आवडतीची गोष्ट आहे ना ते खायला पाहिजे. सुषमा तू काय खाणार आहे? आलू टिक्की. आलू टिक्की खायचं निघायचं का? तर कसं काय प्रवास कसा वाटतोय? लोकांना काय वाटतं, आपल्याला काय वाटतंय, प्रवास कसा वाटतोय? लोक आपली काळजी करतात. लोकांना वाटतं की ना यांनी पेट्रोल पंपावरती अशा सेफ या ठिकाणी थांबाव. लोकांना वाटतं ही रस्त्यावरती थांबतात. आपण रस्त्यावर नाही थांबलेलो, आणि तिथं पेट्रोल व्हिडिओ पंपावरच काढला तेव्हा पेट्रोल पंपावर हा. थांबलो किंवा अशा जागेत थांबलो. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका कोणी, काय एकदम व्यवस्थित
सेफच राहतोय. फायनली आलंय आपलं सगळं खाद्य. पहिलं खातो, आता भूक लागलेली. जास्त वेळ बोलायला नाही आपल्याला. सुषमाने थंड नाही घेतलं, थंड होतं मी घेतलंय. तर फायनली मित्रांनो आमचं झालंय खाऊन. सुषमाने जरा कमीच खाल्लंय असं वाटतंय. कमी नाही खाल्लं, हां, भरपूर खाल्लंय. भरपूर खाल्लंय. मग एक्स्ट्रा घेतले, एक्स्ट्रा. नाही, मला असं वाटलं कमी पडेल म्हणून जास्त घेतलं होतं, पण ते जास्त झालं. आलं. तर आपण ते शेवटचं काही खाल्लेलं नाही. चला निघायचं. कसं वाटतंय? पोटात पडल्यावर कसं वाटतंय? पोटात पडलं. आता झोपू नको मी बरं थोड्या वेळ. बघू आता. थोड्या वेळ मदत कर मला, मग आपण झोपू. चला मित्रांनो, तरी किती वेळ? बघू यावं 1 तास तेवढं दिल्लीपर्यंत. चला. चला, done. तर मित्रांनो उशिरा म्हणजे साधारण 1 वाजता आम्ही दिल्लीमध्ये, म्हणजे दिल्लीपासून थोडंसं पुढं असलेलं रोहतकपाशी येऊन पोचलो होतो. तर हा सगळा हायवे आहे ना एकदम भारी आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस सुद्धा तुम्ही इथं गाडी चालवली, फॅमिली असेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. फक्त या ठिकाणी हॉटेल्स कमी आहे, त्यामुळे जेवणाची वेळ तुम्ही निश्चित करा आणि जिथे चांगलं हॉटेल भेटेल तिथे जेवून घ्या. तर आम्ही अशाप्रमाणे येऊन पोचलो. तर मित्रांनो आजचा मुक्काम आपण करणार आहे रोहतांगमध्ये. तर तिथं आपण मुक्काम करणार आहे आज. ओके, पाणी वगैरे घेतलं आहे. गुड नाईट.